Good morning to all. Our next article is chromosome. Chromo means color and soma means body. जी थ्रेड लाईक बॉडी, कलर्ड बॉडी न्यूक्लियस मध्ये असते त्याला नाव आहे क्रोमोसोम. ते फिलामेंटस स्ट्रक्चर असतात न्यूक्लियस मध्ये, पण ज्यावेळी सेल डिव्हिजनची प्रोसेस होते त्यावेळी ते व्हिजिबल असतात. सो दे आर व्हिजिबल ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. यू नो दॅट. होपमिस्टर फर्स्ट ऑब्झर्वड थ्रेड लाईक स्ट्रक्चर इन न्यूक्लियस ऑफ पोलन मदर सेल्स. होपमिस्टर नावाच्या सायंटिस्टने क्रोमोसोम ऑब्झर्व केले, थ्रेड लाईक बॉडीज ऑब्झर्व केल्या पोलन मदर सेल्स मध्ये. देन वॉल्डियर कॉइन्ड अ टर्म क्रोमोसोम टू दीज थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरना क्रोमोसोम असं नाव सुरुवातीला कोणी दिलं? Who coined the term chromosome? Question may ask. Waldeyer. Then number of chromosomes. Number of chromosome varies from species to species. In bacteria, single chromosome is present. बॅक्टेरिया मध्ये सिंगल क्रोमोसोम आहे. In Drosophila, haploid chromosomes are 4, while diploid number of chromosome is 8. In sweet pea, you know, haploid number of chromosome is 7 and diploid number is 14. In maize, haploid number is 10, diploid number is 20. In human, you know that. In human, haploid number is 23, but diploid number is 46. So number of chromosome varies from species to species. The study of shape, size, structure, morphological structure is called as karyotype, and diagrammatic representation of karyotype of species is called as ideogram. Then shape of chromosome. Shape of chromosome. आता सेल डिव्हिजनच्या कोणत्या फेज मध्ये शेप कोणता आहे त्याचा विचार करू. ड्युरिंग इंटरफेज. During interphase they appears like a ball, mass of threads. Many threads intermingled with each other to form a ball-like structure. Woolen ball तसं दिसतं. आता इथं जो शेप दाखवलेला आहे तो मेटाफेज मध्ये अपीयर होणारा शेप आहे. मेटाफेज मध्ये रॉड शेप्ड क्रोमोसोम आपल्याला दिसतो. आता सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे त्याच्याप्रमाणे त्याचा शेप असेल.
जर सेंट्रोमियर सेंटरला असेल तर मेटासेंट्रिक व्ही शेप्ड, जर सब मेटासेंट्रिक असेल तर एल शेप्ड. त्यानंतर ॲक्रोसेंट्रिक जे शेप्ड, टिलोसेंट्रिक आय शेप्ड. These various shapes of chromosomes appear during anaphase of cell division. शेप असा आहे. त्यानंतर या क्रोमोसोमची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ क्रोमोसोम इज अबाउट 0.1 to 33 मायक्रॉन एवढी क्रोमोसोमची लेंथ आहे आणि डायमीटर त्याचा आहे 0.2 to 2 मायक्रॉन इन डायमीटर. देन केमिकल कंपोजिशन ऑफ क्रोमोसोम. केमिकल कंपोजिशन मध्ये यामध्ये दिलेलं, यामध्ये मेन कंपोनंट आहेत कोणते? प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स. त्यामध्ये डीएनए इथं दिलेला आहे 40% डीएनए, 50% हिस्टोन प्रोटीन, 10% नॉन हिस्टोन प्रोटीन्स. सो प्रोटीन as to DNA ratio is 4:6, 6:4. डीएनए 40% आहे आणि 60% प्रोटीन्स आहेत. काही रेफरन्स आपल्याला असंही सांगतात की 50% डीएनए 50% प्रोटीन्स. थोडी इन्फॉर्मेशन फ्लेक्झिबल आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आरएनए आहेत, काही बाकीचे कंपोनंट ट्रेस मेटल्स आहेत, जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे कंपोनंट सुद्धा त्यामध्ये असू शकतात. नाउ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. हा जो क्रोमोसोम इथं दाखवलेला आहे, इट इज अ मेटाफेज क्रोमोसोम. याच्यामध्ये एक थ्रेड सुरुवातीचा आहे, ओरिजिनल आहे, आणि इंटरफेज मध्ये आणखी एक थ्रेड डुप्लिकेशन मध्ये बनतो. असे यामध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेशन मध्ये बनलेला एक असे 2 क्रोमॅटिड्स त्यामध्ये आहे. सो इच मेटाफेज क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ 2 highly condensed chromatids. These chromatids are joined by centromere. Centromere न जोडलेत क्रोमॅटिड्स. आता सेंट्रोमियर इथं 2 आर्म आपल्याला दिसतात. हा जो आर्म आहे त्याला पी आर्म म्हणायचं आणि हा जो आर्म आहे त्याला क्यू आर्म म्हणायचं. आणि यावर NCERTच्या रिलेटेड नीट एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला पी आणि क्यू आर्म वरती. त्यामुळं हे आपल्याला माहीत असावं. आता हा जो एक धागा आहे, क्रोमॅटिड आहे, तोच आपण इथं एनलार्ज केलेला आहे. तोच एनलार्ज केलाय. This chromosome is bounded by a membrane called as pellicle. पेलिकलचं कव्हरिंग या क्रोमोसोम वरती आहे. इनर टू पेलिकल देर इज अ मॅट्रिक्स. त्याच्या आत मॅट्रिक्स 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 भरलेला आहे. आणि या क्रोमोसोम मध्ये इथं
हा जो पार्ट आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन और सेंट्रोमियर. टू दिस सेंट्रोमियर, at the time of cell division to the centromere, another special structure is developed at the position of this centromere, that is called as kinetochore. And kinetochore helps in attachment of spindle fibers. सेल डिव्हिजनच्या वेळी स्पिंडल फायबर जोडण्यासाठी त्या सेंट्रोमियर बरोबर एक कायनेटोकोर तयार होतं. देन सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 and 2. The secondary constriction is also called as nucleolar organizer. आता न्यूक्लिओलस आपल्याला माहिती आहे. टर्म न्यूक्लिओलस वॉज कॉइन्ड बाय फोंटाना. It contains fibrillar zone, granular zone, amorphous zone, but there is no bounding membrane. And nucleolus is a site of synthesis of ribosomal RNA and ribosomes. These are secondary constriction 1 and 2. And most important structure present in chromosome is, this is the thread like structure that is called as chromonymata. Chromonymata अशी एक माळ असल्यासारखी आपल्याला दिसते, त्याला आपण क्रोमोनिमॅटा म्हणतो. क्रोमोनिमॅटा त्याविषयी आपण चर्चा नंतर करूच. या साइडला इथं टीलोमियर म्हणायचं. टीलोमियर दोन क्रोमोसोम, समजा हा एक क्रोमोसोम आहे हा एक क्रोमोसोम आहे, हे दोन्ही क्रोमोसोम एकमेकाला चिकटू नयेत. इट प्रिव्हेंट द स्टिकिंग ऑफ क्रोमोसोम्स. सो टीलोमियर हेल्प्स इन to preventing or to prevent the sticking of chromosomes. चिकटू नयेत क्रोमोसोम एकमेकाला. आणि जसं वय वाढेल, म्हणजे टेलोमियर लहान होतो, लहान 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 लहान, तसं वय वाढणार 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 वाढणार. सो दिस इज द डायरेक्टली रिलेटेड टू इन्क्रीज इन एजिंग. तुम्ही ज्यावेळी सायंटिस्ट व्हाल त्यावेळी लक्षात ठेवा, टेलोमियरचा आकार कॉन्स्टंट राहील असं काहीतरी संशोधन तुम्ही जर केलं तर कायम तरुण राहणार, म्हातारं होणारच नाही. ठीक आहे. दुसऱ्या साइडला इथं सॅटेलाइट डीएनए आहे. सॅट आपण म्हणतो, सॅटेलाइट डीएनए, सॅट रिजन तो आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे डीएनए आपल्यामध्ये आहे 99.9% डीएनए इन ऑल ह्यूमन बीइंग इज सेम सेम सेम, काहीच बदल नाही. बट 0.1% डीएनए इज differ from person to person, individual to individual, and that DNA is satellite DNA. प्रत्येकामध्ये थोडं 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 डीएनए वेगळं आहे. आणि वेगळं असणारं हे जे डीएनए आहे ते कोणतं आहे? सॅटेलाइट डीएनए. अँड दॅट बिकम्स युनिक प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. just like our fingerprints.
जशा आपण फिंगरप्रिंटचा विचार करतो, युनिक प्रॉपर्टी आहे, त्याप्रमाणेच आपल्या DNA फिंगरप्रिंटिंगच्या टेक्निकसाठी या DNAचा वापर केला जातो आणि त्याच्या साहाय्यानं पॅटर्निटी डिस्प्यूट असतील, क्रिमिनल केसेसमध्ये याचा वापर केला जातो DNA फिंगरप्रिंटिंगचा. आणि त्याच्यासाठी हे सॅटेलाइट DNA यूज केलं जातं. नाऊ अबाउट दिस क्रोमोनिमा. दिस इज अ थ्रेड लाइक स्ट्रक्चर. थ्रेड लाइक, it is a thread. It looks like a beads on string. अशी एखादी माळ माळ माळ, क्रोमोनिमा क्रोमोनिमा क्रोमोनिमा, मणी दोरा मणी दोरा मणी दोरा, अशी माळ असल्यासारखं दिसतं इथं. आता ही माळ कशाची बनली, कशी बनली, याच्यासाठी आपण ही डायग्राम पाहू. जर हा अनकॉइलिंग करत गेलो तर आपल्याला एक क्रोमॅटिड असा अनकॉइलिंग करत गेलो तर इथं आपल्याला दिसते ही माळ. ही आपल्याला माळ दिसते. इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. जशी आपल्याला माळ म्हटलं की त्याच्यामध्ये मणी दोरा मणी दोरा, दोरा सलग आहे, पण मणी 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 आणि दोरा मणी आणि दोरा मणी आणि दोरा, अशी माळ बनते. तशी इथं सुद्धा माळ बनते. आणि याच्यामध्ये एक मणी आणि तेवढाच दोरा, याला आपण म्हणतो न्यूक्लिओसोम. आणि त्याच्याबरोबर हे लिंकर DNA यांनी मिळून बनतं याचं एक युनिट, न्यूक्लिओसोम युनिट. सो न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, repeated 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 nucleosome units are present. So one nucleosome unit is a basic structure. काय आहे या न्यूक्लिओसोम युनिट मध्ये? इट कंटेन्स DNA and proteins in the ratio of 1:1. 50% DNA, 50% proteins, अशी पण व्हॅल्यू काही बुक्समध्ये दिलेली आहे. आता प्रोटीनचा विचार केला तर देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स लाईक हिस्टोन प्रोटीन and non-histone proteins. मेजर प्रोटीन त्यातले हेच आहेत. हिस्टोन इज अ हेट्रोजिनस ग्रुप ऑफ प्रोटीन. इट कंटेन्स लायसिन अँड आर्जिनिन. लायसिन आणि आर्जिनिन सारख्या अमिनो ॲसिडचं प्रमाण या हिस्टोन प्रोटीनमध्ये जास्त असतं, त्यामुळं ते बेसिक प्रोटीन होतात. आणि DNA ॲसिड आहे, हे बेसिक प्रोटीन, त्यामुळं DNA भोवती गुंडाळणं सोपं जातं, रॅप करणं सोपं जातं. हिस्टोन इज अ हेट्रोजिनस ग्रुप ऑफ प्रोटीन. इट कंटेन्स H1, H2A, H2B, H3, H4. 5 टाईपचे हिस्टोन प्रोटीन्स आहेत. आता त्याच्यापैकी इथं एक प्रोटीनची कोर जी तयार होते, हे आपण मॅग्निफाय करतोय. प्रोटीन कोर याला आपण म्हणतो ऑक्टॅमर. That means 8 proteins are present. या 8 प्रोटीन मध्ये 2A, हिस्टोन नंबर 2A चे 2 मॉलिक्यूल, म्हणजे इथं प्रोटीन कोर ऑक्टॅमर जी आहे त्याच्यामध्ये हिस्टोन नंबर 2A चे 2 मॉलिक्यूल, हिस्टोन नंबर 2B चे 2 मॉलिक्यूल,
हिस्टोन नंबर 3 चे 2 मॉलिक्यूल, हिस्टोन नंबर 4 चे 2 मॉलिक्यूल. असे मिळून इथं 8 मॉलिक्यूल मिळून ऑक्टॅमर तयार होते, एक मनी तयार होतो. आणि या मन्याभोवती इकडून डीएनए आलं समजा, तर डीएनए याच्या भोवती एक राऊंड करणार, दुसरा पाऊंड राऊंड, पुन्हा पुढं जाणार. तर 1.75 राउंड ऑफ डीएनए रॅप्ड अराउंड द हिस्टोन प्रोटीन कोर. आणि इकडं पुन्हा दुसरा न्यूक्लियोसोम, इथं हे लिंक करणारं डीएनए दोघांच्या मधले. जसं 2 मण्यांच्या मध्ये काही दोरा दिसतो की नाही आपल्याला, तो दोरा म्हणजे लिंकर डीएनए. आपल्याकडे जी माळ असते त्यामध्ये कसं आहे, त्या मण्याला होल पाडून दोरा पुढे नेतो. त्याच्याऐवजी गृहीत धरा हा मणी आहे हिस्टोन प्रोटीनचा, त्याच्या भोवती 1.25 राऊंड दोरा गुंडाळला, पुढं गेला दोरा, पुन्हा दुसरा मणी 1.25 राऊंड, पुढं गेला 1.25 राऊंड, पुढं पुढं पुढं, याप्रमाणे ही माळ तयार झालेली असते. आणि H1 प्रोटीन इज अ प्लगिंग प्रोटीन असोसिएटेड विथ लिंकर डीएनए. तर अशा प्रकारे एक न्यूक्लियोसोम युनिट, दुसरं न्यूक्लियोसोम युनिट, तिसरं न्यूक्लियोसोम युनिट, चौथं न्यूक्लियोसोम युनिट, न्यूक्लियोसोम युनिट 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 असतात तिथं. आणि हे प्रोटीन कशासाठी आहे, इथं प्रोटीन बघा, हे 8 मॉलिक्युल्स जे प्रोटीनचे दिसतात, प्रोटीन ऍक्ट्स ॲज अ पॅकिंग मटेरियल. ज्याप्रमाणे आपल्याकडं 1000 मीटर एवढ्या लांबीचा धागा असतो आणि तो व्यवस्थित पॅक करून ठेवण्यासाठी आपण रीळाचा उपयोग करतो. रीळ म्हणजे हिस्टोन प्रोटीन आणि धागा म्हणजे डीएनए. एवढा लांब धागा सुद्धा छोट्या भागात, छोट्या ठिकाणी पॅक करून ठेवता येतो. तसं डीएनए आपल्यामध्ये 2.25 मीटर लांबीचं डीएनए आहे, पण एवढी मायक्रोस्कोपिक सेल आहे, त्याच्यासाठी त्याला पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि त्यासाठी हिस्टोन प्रोटीनचा वापर केला जातो. आणि हा डीएनएचा धागा आहे, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. याचे डिटेल्स, याचे संपूर्ण डिटेल्स आपल्याला नेक्स्ट चॅप्टर जो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यावेळी स्टडी करायचेच आहेत. तर हे क्रोमोसोम आणि त्याचं पॅकिंग कसं होतं. आता सेल डिव्हिजनच्या वेळी काय होतं, पॅकिंग होत जातं. 11 नॅनोमीटर किंवा 110 एंगस्ट्रॉंग युनिट हे बेसिक धाग्याचं डायमीटर आहे. आणि त्याच्यामध्ये कॉइलिंग 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 होऊन 30 NM, पुन्हा सुपर कॉइलिंग होऊन 300 NM, आणि पुन्हा आणखी ट्विस्टिंग होऊन कॉइलिंग होऊन 700 NMचा एक क्रोमॅटिड बनतो. हे बघा, कॉइलिंग 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 करत 700 NMचा एक किंवा 7000 एंगस्ट्रॉंग युनिटचा एक क्रोमॅटिड हा, पुन्हा दुसरा क्रोमॅटिड हा, आणि दोघांना सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडलेला आहे. सेल डिव्हिजनच्या वेळी कॉइलिंग होतं मेटाफेजमध्ये. हे मेटाफेज पूर्वी हे सगळं मेटाफेज क्रोमोसोम बनतो. आता याचे तुम्हाला नेमकं कॉइलिंग कसं आहे याचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, म्हणजे लक्षात येईल. हे मेटाफेज क्रोमोसोम आहेत इथं. याचं पॅकिंग कसं केलंय बघा, एक क्रोमॅटिड दुसरा क्रोमॅटिड त्यांना इथं बाउंड केलंय. कशानं, सेंट्रोमियरनं. काय पॅकिंग केलंय यावरून तुम्हाला मला वाटतं क्लिअर होतंय की पॅकिंग 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 किती ट्विस्टिंग केलंय, किती लेवलला हे ट्विस्टिंग कॉइलिंग सुपर कॉइलिंग केलंय, हे यातून क्लिअर होतं. पण शेवटी काही जरी असलं तर आहे काय त्यात, डीएनए आणि प्रोटीन्स. डीएनएचा धागा आहे, हा डीएनए आहे, आणि हे हिस्टोन प्रोटीन यायला लागले तिकडं.
every cell. आता हिस्टोन प्रोटीन येत आहेत. हा डीएनएचा थ्रेड आहे. हे बघा आलं हिस्टोन प्रोटीन. Special protein molecules. आणि या हिस्टोन प्रोटीन भोवती हे राऊंड करणार. हा 1.25 राऊंड पुढं, पुन्हा 1.25 राऊंड पुढं. The nucleosomes are packaged into a thread known as chromatin. This fiber is then looped and further packaged using other proteins which are not shown here. कसं कॉइलिंग, सुपर कॉइलिंग झालं इथं. Tightly packed into the familiar structures we can see through a microscope. इंटरफेस पासून म्हणजे मेटाफेज पर्यंत अशा प्रकारे पॅकेजिंग ऑफ जेनेटिक मटेरियल होतं. हे 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर आयडिया येते की डीएनए प्रोटीन बरोबर कसं प्रोटीनच्या मदतीनं पॅकिंग केलं जातं. पॅकिंग पाहिजे. जशी एखादी मोठी वस्तू आहे, जर आपल्याला छोट्या बॉक्समध्ये ठेवायची असेल तर आपण घड्या करून ठेवतो. तसं इथं फोल्डिंग केलं आहे, कॉइलिंग, सुपर कॉइलिंग करून त्याला ठेवलेलं आहे. हे बघा, हे ऑक्टॅमर आहे हे, आणि त्याच्यावरती 1.25 राऊंड. ऑक्टॅमर, हिस्टोन प्रोटीनचा ऑक्टॅमर, त्याच्यावरती 1.25 राऊंड. हे लिंकर डीएनए आहे. पुन्हा ऑक्टॅमर, 1.25 राऊंड. आणि एवढा भाग जो आहे, हा एवढा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओसोम. आणि याला काय म्हणायचं? लिंकर डीएनए. याच्या बरोबर कोण असोसिएटेड आहे? H1 प्लगिंग प्रोटीन, स्टॅबिलिटी देतं ते. आणि न्यूक्लिओसोम प्लस लिंकर डीएनए फॉर्म्स न्यूक्लिओसोम युनिट. इट फॉर्म्स न्यूक्लिओसोम युनिट. याचे डिटेल्स तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्यामध्ये आहेतच. सो दिस इज अबाउट structure of chromosome.